ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या भगवद्गीतेवर आधारित उपक्रमातनं आपण दर सोमवारी भेटतोय आणि भगवद्गीतेतल्या एकेका अध्यायाचा त्याच्यावर विचारमंथन करतो आहे, त्याचा सखोल असा अभ्यास करतो आहे, अनेक अंगांनी करतो आहे. म्हणजे तत्त्वज्ञान आहे, व्यवस्थापन आहे, व्याकरण आहे, वाङ्मयीन सौंदर्य आहे, अशा विविध अंगांनी किंवा अगदी श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची नावं अशा विविध अंगांनी अभ्यास करत करत आपण 17व्या अध्यायाच्या मध्यावर येऊन पोचले. 17वा अध्याय अतिशय महत्त्वाचा. कुणाच्या दृष्टीने? जे गृहस्थाश्रमी लोक आहेत ना, त्यांच्या दृष्टीने हा अध्याय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कारण याच्यात तत्त्वज्ञान नाही सांगितलेलं, पण मागे जे सिद्धांत सांगितले, जी तत्त्व सांगितली आहेत ती व्यवहारात कशी आणायची, ती ॲप्लिकेबल कशी आहे, दैनंदिन जीवनामध्ये ती आचरणात कशी आणायची, हेच तर आपण ह्या अध्यायामध्ये बघतो आहे. त्यामुळे आपल्या सर्व प्रापंचिकांच्या दृष्टीने हा अध्याय महत्त्वाचा आहे. कारण ज्याचा प्रपंच उत्तम त्याचा परमार्थही उत्तम. आधी प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका. ज्याचं प्रपंच नीट नाही त्याला परमार्थातसुद्धा चांगली गती नाही मिळणार. आणि म्हणून उत्तम प्रपंच करण्यासाठी दैनंदिन जीवनात आपल्या काय आवश्यक असतं की पहिलं म्हणजे आहार आवश्यक आहे. तो कसा घ्यायचा, तो योग्य आहार कुठला, बोलणं कसं असावं, वागणं कसं असावं, चालणं कसं असावं, यज्ञ कसा असावा, दान कसं असावं, तप कसं असावं, अशा विविध अंगांनी आपण हा अभ्यास करतो आहे. आणि मागच्या भागामध्ये आपण आहाराविषयी बोललो. आणि आहार म्हणजे ते सुद्धा तीनही आहार नाहीच झाले आपण आपले बघून. कारण सात्विक, राजस आणि तामस असे 3 आहारांचे प्रकार आहेत. पण आहार हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी पुष्कळ बोलले त्याच्यावर. पण त्या व्हिडिओमध्ये अनेक लोकांनी मला विचारलं की तुमची तब्येत ठीक नाही का. खरं तर काही विशेष काही झालेलं नव्हतं. हवा बदल असेल किंवा बाकी थोडंसं काहीतरी असेल, पण अदरवाईज मी एकदम ठीक आहे. पण त्या व्हिडिओमध्ये पण मला गंमत अशी वाटली की ज्या व्हिडिओमध्ये मी आहाराविषयी इतकं बोलली आहे, कारण आहार हा आरोग्यासाठी आवश्यक आहे, आणि त्याच व्हिडिओमध्ये नेमकं माझी तब्येत ठीक दिसत नाही. आणि त्याच्याबद्दल अनेकांनी मला फोन केले, कमेंट बॉक्समध्ये सांगितलं, मेसेजेस केले आणि माझ्या तब्येतीची काळजी घेतली किंवा काळजी केली आणि मला अतिशय प्रेमाचे सल्ले दिले. त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनःपूर्वक आधी धन्यवाद देते. पण मी एकदम बरी आहे. आणि आज आपण त्याचाच पुढचा भाग बघणार आहोत. आपण सात्विक आणि राजस आहार थोडे पाहिले,
पूर्ण झालं आहे असं होतच नाही. कारण आहार विषय इतका व्यापक आहे. म्हणजे सगळ्या अंगानी, आध्यात्मिक अंगानी आपण बघतोच आहोत. पण मेडिकलच्या अंगानी असेल, सामाजिक अंगानी असेल, कौटुंबिक अंगानी असेल, आहाराचे अनेक प्रकार आहे. आणि आणखीन एक गंमत आपल्याशी बोलायची आहे. ती म्हणजे आपण बोललो तो फक्त मुखाद्वारे घेतलेल्या आहाराविषयी. पण तेवढाच आहार आहे का? तेवढाच आहार नाही आहे अहो. सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांचे पंच आहार आहेत. मागे पण आपण अगदी आत्मसंयम योगाच्या वेळेस मी आपल्याशी बोलले होते. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. तिथे सुद्धा मी तेव्हाही बोलले होते, आहार म्हणजे फक्त जेवण नाही, फक्त भोजन म्हणजे आहार नाही. तर आपण किती ऐकतोय, डोळ्याने किती पाहतोय, जिभेने किती स्वाद घेतोय, नाकाने किती वास घेतोय, त्वचेने कसा स्पर्श करतोय, या पंच ज्ञानेंद्रियांचे सुद्धा पंच आहार आहेत. आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. कारण इथे कुठेही भोजन असा शब्द वापरलेला नाही आहे किंवा अशन असाही शब्द वापरलेला नाही आहे. इथे म्हटलेलं आहे आहारास. आपल्या मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः. सात्विक लोकांना अशा प्रकारचा आहार आवडतो, एवढंच आपण पाहिलं होतं. पण हा आहार पंचज्ञानेंद्रियांचा पण आहे. आणि मग तो पंचज्ञानेंद्रियाचा कसा आहे, म्हणजे रस्या स्निग्धा. रस्या म्हणजे रसदार, आपण हेही पाहिलं होतं. त्याचेही दोन अर्थ पाहिले होते की रसदार पण आहे आणि षड्रसयुक्त पण आहे. स्निग्धा याचाही आपण जरा आणखीन विचार केला होता. स्निग्धा म्हणजे नुसते तेलकट तुपकट पदार्थ नाही, तर त्याच्यामध्ये सगळं अंतर्भूत आहे. सगळं अंतर्भूत आहे. म्हणजे तुम्ही तेलबियांची चटणी म्हणा किंवा त्याचाही आहारात वापर पाहिजे, साजूक तुपाचा वापर पाहिजे. आज मी थोडंसं त्याच्याही पलीकडे जाऊन बोलणार आहे. स्निग्ध पदार्थ हे त्वचेलासुद्धा आवश्यक आहे. त्वचेला म्हणा, केसांना म्हणा, हे आवश्यकच आहे. म्हणजे आहार हा फक्त मुखाचा नाही आहे, फक्त रसनेचे चोचले पुरवणं म्हणजे आहार नाही आहे. तर आपली हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये त्वचा कोरडी पडते, तेव्हा त्याला स्निग्ध पदार्थाचं अभ्यंग, आपल्या आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे काही प्रमाणात अगदी 8-15 दिवसातून एकदा तरी अभ्यंग करावं. म्हणजे सर्व अंगाला हलकं, खूप तेल नाही पण हलक्या हाताने थोडंसं तेल मर्दन करावं किंवा मालिश करावं. आणि म्हणून म्हणजे मग ती त्वचेचाही आहार तिला दिलाच पाहिजे ना. कानांचा आहार आहे तोही त्यांना माफक प्रमाणात मिळालाच पाहिजे. डोळ्यांचा आहार आहे, त्वचेचा आहार आहे, नाकाचा आहार आहे. कुठलाही गंधसुद्धा मर्यादेत असतो तोपर्यंतच छान वाटतो. म्हणजे बघा ना, रातराणीचा सुगंध किती दुरूनसुद्धा आपल्याला रातराणीचा सुगंध येतो, पण सतत तोच येत राहिला तर तोही नकोसा होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्याचे आहार त्याला मर्यादित सीमित प्रमाणात द्यायचे सगळ्या पंचज्ञानेंद्रियांना. आणखीन एक गोष्ट बोलायची आहे, म्हणजे आपलं जे भोजनाचं ताट आहे, ताट वाढलेलं अतिशय सुग्रास, अगदी डोळ्यांना सुखावणारं असं ताट असतं. म्हणजे आपण सणावाराला म्हणा किंवा काही प्रसाद असेल, सत्यनारायण असेल, श्रावणी शुक्रवार असेल, गणपती असेल, दिवाळी असेल, असं आपण जेव्हा अगदी व्यवस्थित स्वयंपाक करतो तेव्हा ते ताट आपल्या पंचज्ञानेंद्रियांना खरं म्हटलं तर सुख देत असतं, समाधान देणारं असतं. आणि असं भोजन अतिशय उत्तम मानलं जातं. बघा आता आणखीन थोडंसं बोलणार आहोत. ताट वाढलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन भोजनात विशेषतः सगळे भारतीय किंवा प्रत्येकच भोजन त्याला प्रिय आहे. म्हणजे अगदी परदेशातल्या लोकांनासुद्धा त्यांचं, इटालियन लोकांचं वेगळं, मेक्सिकन वेगळं, चायनीज वेगळं, थाय फूड वेगळं किंवा सगळ्याच भागातले भोजनाचे पदार्थ त्यांना प्रिय असतात. आणि भारतातही किती खाद्यसंस्कृती आहे. पण त्यातल्या त्यात अगदी महाराष्ट्रीयन, आपण मराठी बोलतो आहे म्हणून महाराष्ट्रीयन भोजनापुरता विचार करायचा झाला तर त्या वाढण्याची पद्धतसुद्धा किती सुंदर आहे. किती सुंदर वाढण्याची पद्धत आहे. मीठ आहे, मग त्याच्याखाली लिंबू आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, पंचामृत आहे, रायतं आहे, डाव्या बाजूला मग उजव्या बाजूला 2 भाज्या आहेत, वाटीमध्ये कढी आहे, सार आहे किंवा पातळ भाजी आळूची, ताटामध्ये मध्यभागी भाताची, पांढऱ्या शुभ्र भाताची मूद आहे, वरती पिवळं धमक वरण आहे, त्यावर साजूक तुपाची धार आहे,
कडेला पुरणपोळी वाढलेली आहे, अतिशय खमंग वास सुटलेला आहे, थोडीशी खीर वाढलेली आहे. काय ताट बघूनच म्हणजे बघा, किंवा रोजचंही जाऊ दे, हे तर जाऊ दे, हे तर नेहमीचंच आहे. पण बघा ना, हे जसं डोळ्यांना सुखावणार आहे, हे ताट बघूनच इतकं समाधान वाटतं आणि भूक चाळवते. 2 घास अधिक जातात अशा दिवशी. हे तर आहेच, ही डोळ्यांना सुखावणार आहे, कानांनासुद्धा सुखावतं. आपल्याला समजा एखादी पूजा असेल घरामध्ये आणि पूजा झाल्यानंतर आतमधनं स्वयंपाकघरातनं ताटं वाट्यांचे आवाज यायला लागतात, फोडणीचे आवाज येतात. तसंच नाकालासुद्धा मेजवानीच आहे. कटाची आमटी उकळते, इकडे भजी तळले जात आहेत, पुरणपोळीचा खरपूस असा वास सुटलेला आहे, काकडीची कोशिंबीर चोचली जाते आहे. हे सगळे संमिश्र वास नाकाला किती सुखावतात ना. म्हणजे नाक आहे, कान आहे, डोळे आहे, जीभ तर आहेच आहे, आणि स्पर्श. कधीही भोजन करण्यापूर्वी त्याला स्पर्श करावा. वरण भातसुद्धा हाताने कालवताना, मऊ भात कालवताना काय सुख वाटतं. आणि मग एवढं सुख जर त्या एका भोजनाच्या थाळीमध्ये असेल, तर आपण घाईघाईने जेवलं तर ही पंचज्ञानेंद्रिय उपाशी राहतील ना. तुम्ही समजा टी व्ही बघत बघत किंवा मोबाईलवर काही काम करत करत जर का भोजन केलं, तर ही बाकीची सगळी ज्ञानेंद्रिय उपाशी राहतील. म्हणून आपल्या शास्त्रांनी सांगितलं आहे की भोजनाचं ताट समोर वाढल्यानंतर त्याला आधी नमस्कार करावा, त्याच्याकडे अगदी डोळे भगरून बघावं, त्याला स्पर्श करावा, त्याचा वास घ्यावा, आणि मग सगळ्यांना देऊन, म्हणजे अतिथी असेल, अभ्यागत असेल, काकबळी असेल, गोग्रास असेल, वैश्वदेव असेल, या सगळ्यांना तृप्त करून सगळ्यांचे आभार मानून जेव्हा आपण पहिला घास घेतो ना, काय अमृतासमान त्याची गोडी असते. म्हणजे आहार हा पंचज्ञानेंद्रियांचा आहार आहे, आणि हा पंचज्ञानेंद्रियाचा आहार त्यांना योग्य प्रमाणात द्यायलाच पाहिजे. तिथे घाई गडबड नको. भोजनासाठी एक 15 मिनटं, अर्धा तास तरी काढा. टी व्ही बघत बघत किंवा काहीतरी कलहाचे विषय करत असं भोजन करायचंच नाही. अतिशय प्रसन्न मनाने तुम्ही थोडंसं जरी भोजन घेतलं तरीसुद्धा ते अंगी लागतं आणि त्याच्यापासून अतिशय उत्तम प्रकारची ऊर्जा निर्माण होते. हे तर आहाराबद्दल बोलतो आहे. पण तुम्हाला एक सांगू का? आता आपण थोडंसं वेगळीकडे जाऊया बरं का. म्हणजे वेगळं उदाहरण आपल्याशी बोलते. आपल्या सगळ्यांच्या घरी कार असते, गाड्या असतात, 2 व्हीलर असतात. असं म्हणतात की उत्तम गाडी कुठली, उत्तम कार कुठली? तर कमी पेट्रोलमध्ये, कमी इंधनामध्ये जास्त मायलेज देते ती उत्तम कार. आता ही उत्तम मायलेज देण्यासाठी, कमी इंधनामध्ये उत्तम मायलेज देण्यासाठी ती गाडी कंडिशनमध्ये असायला लागते. सगळ्याच गोष्टी आहेत बरं का. गाडी कंडिशनमध्ये सगळे त्याचे स्पेअर पार्ट्स यथायोग्य प्रमाणात ॲक्टिव्ह पाहिजेत, टायरमधली हवा उत्तम पाहिजे, आणि पेट्रोलही चांगलं पाहिजे. आपण असं करत नाही ना. कारमध्ये पेट्रोल भरायला जातो तर एकाच प्रकारचं पेट्रोल शक्यतो भरतं. जरी हल्ली पुष्कळ प्रकार आहेत, स्पीड पेट्रोल आहे, 93% आहे, वगैरे वगैरे प्रकार जरी असले, ग्रीन पेट्रोल आहे, हे सगळं जरी असलं तरी पेट्रोलचा प्रकार एक स्थिरच असतो. मग भोजनाचं सुद्धा तसंच नको का? पण आपण तसं करत नाही की आज आम्ही इटालियन खाल्लं, आज चायनीज, उद्या मेक्सिकन, परवा आणखीन थाय फूड, असे आम्ही उगीचच पर्याय शोधत बसतो. पण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं ना, स्थिर आहार पाहिजे. आणि कधीतरी रुचीपालटसुद्धा आवश्यक आहे. 1-2 महिन्यातनं एकदा रुचीपालट जरूर घ्यावा, पण तो रोजचा आहार नाही, हेही लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच हा जो आहार आहे, रस्या, स्निग्धा, स्थिरा, हृद्य आहार आहे. अतिशय आनंद देणार आहे. काहीतरी बेचव, मिळमिळीत, हेल्दी आहे म्हणून कसं तरी खायचं असं नसतं. हेल्दी फूडसुद्धा अतिशय रुचकर बनवू शकता. आणि तसं हृद्या आहारा सात्विक प्रिया असं भगवंत सांगतात अर्जुनाला. पुढचाही श्लोक पाहिला होता आपण. कट्वम ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः. कटूचा अर्थ आणि तिक्तचा अर्थ थोडे परस्पर विरोधी बरं का. कटू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू. कारलं कसं असतं, तिक्त असतं म्हणजे कडू आहे, आणि मिरची कशी असते, कटू असते. असं संस्कृतमध्ये थोडं असं हे उलटापालट आहे. कट्वम ललवणात्युष्ण म्हणजे तिखट आहे, आंबट आहे. लवण म्हणजे खारट आहे. अति उष्ण हेही खाऊ नये. अति जीभ भाजेल इतकं काही गरम अन्न खाऊ नये.
गरम असावं, पण गरमपेक्षा सांगू का, अन्न ताजं असावं. आणि ताजं असलं की ते गरमच असतं. त्यामुळे वेगळं मुद्दाम पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्नाला आयुर्वेदानंही आक्षेप घेतलेला आहे. आणि नवीन मेडिकल सायन्ससुद्धा सांगतं की परत परत अन्न गरम केलं तर त्याच्यातले जे आवश्यक घटक आहेत, आवश्यक जी ऊर्जा आहे ती नाहीशी होते. फार कॅलरीचा हिशोब नाहीच करायचा आहे. कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहीनः, जळजळीत नको, अति स्पायसी नको. आणि असा आहार राजस लोकांना आवडतो, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता पुढे जाणार आहोत आपण. जसं आत्ता पाहिलं सात्विक, ती जी गाडीचं उदाहरण आपण पाहिलं ना, की कमी फ्युएलमध्ये उत्तम मायलेज देणारी गाडी उत्तम. तसंच मग कमी पैशामध्ये, कमी श्रमामध्ये, कमी वेळेमध्ये अन्न तयार झालं तर ते अतिशय ऊर्जा, उत्साह, उमेद, चैतन्य देणारं असतं. आणि म्हणून ते अन्न उत्तम, हे तर निश्चितच आपण बघतो आहे. त्यामुळे ही ऊर्जा अशी जर का आपल्याला खरंच या अन्नातनं मिळत असेल, आणि बघा ना, घरी बनवलेल्या अन्नाला खर्च कमी येतो, सामग्री फार लागत नाही. अगदी भात पिठलं करा, आमटी भात करा, भाजी पोळी खा, पण फार खर्च येत नाही, फार पदार्थ लागत नाही. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याशी बोलायची आहे की जेवढं नैसर्गिक अन्न असतं, म्हणजे आपण कोशिंबीर करतो, ती काही शिजवलेली नसते, अनकुक्ड फूड ज्याला म्हणतात, अशी कोशिंबीर म्हणा, सॅलड म्हणा, रायतं म्हणा, असे असतात. अशा गोष्टी उत्तमच आहेत. त्यामुळे त्या जरा अधिक प्रमाणात खाल्ल्या तरी चालेल. पण असं म्हणतात की परमेश्वराने जे अन्न बनवले ना, ते आपल्यासाठी योग्यच आहेत. त्याच्यावर थोडे संस्कार करायला लागतात, थोडे संस्कार. म्हणजे आपण गहू काही मुठभर गहू खाऊ शकत नाही. मग ते गहू निवडावे लागतात, ते चाळावे लागतात, ते त्याचं पीठ करावं लागतं, ते भिजवावं लागतं, त्याच्यावर मीठ घालावं लागतं, वगैरे वगैरे. पण हे जरी केलं तरी ह्याच्यापेक्षा अधिक, म्हणजे असं फूड उत्तम, असं अन्न उत्तम की ज्याच्यामध्ये माणसांनी ढवळाढवळ कमी प्रमाणात केली. परमेश्वराने जे अन्न बनवलेलं आहे, कमी खटाटोपाचं अन्न अतिशय उत्तम, ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा भाजणं आहे, तळणं आहे, भिजवणं आहे, पुन्हा पाकात घालणं आहे, असल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या माणसाला खरं म्हटलं तर हानिकारक असतात. असं अन्न टाळायचे. हे आपण राजस आहारात सुद्धा पाहिलं. कट्वम्ल लवणात्युष्ण. मागच्या वेळेस मी एकादशीवर पण बोलले, त्याच्यावरही अनेक लोकांनी मला कमेंट्स करून सांगितलं होतं की हे आम्हाला खूप आवडलं. आता ह्याच्याही पेक्षा खालच्या पातळीवरचा आहार बघणार आहोत आपण. सात्विक तर उत्तमच आहे, राजस मध्यम आहे, पण तो आपल्यासारख्यांना आवडतो. म्हणजे पापड, लोणची किंवा चटण्या हे आवडतं, पण ते आहे कटू आम्ल लवणात्युष्ण, असं त्याला म्हटलेलं आहे. आता त्याच्यापेक्षा खालचा आहार जो आपण नाही खात पण काही लोक खातात, तो आहे तामसी आहार. आणि त्या तामसी आहाराचं काय वैशिष्ट्य सांगितलं ते तरी बघूया. इथे म्हटलेलं आहे, यात यामंगत रसं पूती पर्युषितंच यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. काय भगवंत बोलतायत, भगवंत म्हणतायत असा असा आहार तामसी लोकांना प्रिय असतो. असा असा आहार म्हणत नाही आहेत कुठे की तू अर्जुना हा आहार घे आणि हा घेऊ नकोस, कुठेही म्हटलेलं नाही आहे. ते फक्त सुचवत आहेत, एक हिंट देत आहेत. असा आहार तामसी लोकांना प्रिय आहे. तुला नाही ना व्हायचं तामसी, मग असा आहार नाही घ्यायचा. कुठला आहार? यात यामंग. याम एक वेगळा शब्द आहे बरं का. ह्या निमित्ताने मी नेहमीच म्हणते की गीतेच्या निमित्ताने आपल्याला पुष्कळ नवनवीन शब्दांची ओळख होते. असं म्हणतात रात्रीला अनेक शब्द आहेत. रात्र, आपण ज्याला रात्र म्हणतो त्याला अनेक शब्द आहेत. निशा आहे, रजनी आहे, यामिनी आहे. आता यामिनी शब्द तरी कशावरनं झाला आहे? याम म्हणजे प्रहर, आणि प्रहर म्हणजे 3 तास. 3 तासाचा एक प्रहर असतो. म्हणून तर आपण म्हणतो ना की यात यामंग यामिनी, आपण म्हणतो ना अष्टौ प्रहर. अष्टौ प्रहर म्हणजे काय आहे? 8 प्रहरांचा एक दिवस असतो. 24 तासाला 3-3 तासाचे 8 प्रहर असतात. म्हणून अष्टौ प्रहर आमचा पहारा आहे किंवा आम्ही जागे आहोत असं म्हटलं जातं. आता आपल्याला तो विषय नाही. आता याम शब्दापुरतंच आपण विचार करणार आहोत. याम म्हणजे प्रहर आणि याम म्हणजे 3 तास. प्रहर म्हणजे 3 तास. यात म्हणजे गेलेलं आहे.
ओलांडून गेलेलं आहे. यात यामं, ज्याच्यावर 3 तास उलटून गेलेले आहेत असा तो यात यामं. म्हणजे 3 तासापूर्वी शिजवलेलं अन्न थोडं शिळंच होतं, कमी महत्त्वाचं आहे असं म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे गतरसम, ज्याच्यातला रस नाहीसा झाला आहे, नीरस झालेलं आहे. ताजं अन्न कसंही असो ते सरस लागतं, सुरस लागतं. पण हे जे ह्याला पुष्कळ वेळ शिजवून झालेलं आहे ते अन्न कसं असतं, गतरसम. किंवा वेगळ्या अर्थाने बघितलं तर आपण कुठलेही पदार्थ, समजा काकडी कापून ठेवली आहे, पुष्कळ वेळ झाला, सकाळी कापली आणि संध्याकाळी खायची वेळ आली तर ती कोरडी पडते. सफरचंद असेल, फळं असतील, संत्र मोसंबा असेल, कापून ठेवल्यानंतर पुष्कळ काळ लोटला की त्याच्यातला रस निघून जातं, ते ड्राय होतं, ते रुक्ष होतं. आणि म्हणून असं खाऊ नये. यात या मग जे शिजवल्यानंतर 3 तास उलटून गेलेत, ज्याच्यातला रस निघून गेला आहे. पूती, पूती म्हणजे नासकं, पर्युषिताई म्हणजे दुर्गंधी येणारं. पूती पर्युषिताईंच्या यत, खराब झालेलं विटलेलं अन्न कधीच खाऊ नये. आणि ज्याला दुर्गंधी येते असंही अन्न खाऊ नये. उच्छिष्टमपी, कुणाचं उष्ट तर खाऊच नाही आहे. पण एक पुढचं आता मी स्टेटमेंट करणार आहे, आपलंही आपण उष्ट खाऊ नये. तुम्ही म्हणाल आपलं काय उष्ट, पण बघा दुसऱ्याचं तर खाऊच नाही, कारण दुसऱ्याच्या उष्ट्यामधनं त्याचे संस्कार आपल्या पोटात जात असतात. त्यामुळे कुणाचंही, अगदी प्रिय व्यक्तीचं सुद्धा, अगदी लहान मुलांचं ठीक आहे एखाद्या वेळेस, पण कोणाचं फारसं उष्ट खाऊ नये, कारण ते संस्कार आपल्यामध्ये शिरतात त्याच्या निमित्ताने. पण पुढचं मी एक बोलणार आहे की आपलंही उष्ट खाऊ नये. म्हणजे सकाळी मी जेवले आणि त्याच्यातलं 2 पदार्थ मला जास्त झाले, श्रीखंड जास्त झालं, पुरणपोळी जास्त झाली, म्हणून मी ती काढून ठेवली, ताटात घेतली ती, पण निम्मं श्रीखंड खाल्लं, 2 चमचे खाल्लं आणि बाकीचं ठेवलं, ते उष्ट झालं. असं उष्टसुद्धा पुन्हा पुन्हा खाऊ नये. म्हणून तर जेवायला बसण्यापूर्वीच आपला पोटाचा अंदाज आपल्याला असतो, त्यामुळे आपल्याला जे जास्त वाटते ते आधी काढून ठेवावं. जेवल्यावर 4 चमचे खाल्ल्यानंतर काढणं हे उष्ट झालं. कारण याला एक कारण असं आहे की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा जेवायला बसतो, सकाळचं असेल किंवा संध्याकाळचं असेल, ते प्रत्येक भोजन म्हणजे भगवंताचा नैवेद्य असतो. भगवंताला आपण नैवेद्य दाखवतो, जणू काही तोच जेवणार आहे अशा भावनेने त्याला वंदन करून आपण भोजनाला खरं म्हटलं तर सुरुवात करायची असते. आपल्याकडे खरं तर प्रथा आहे, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. कारण हे उदरभरण नाही आहे, मला फक्त पोटापुरतं, मला भूक लागली आहे म्हणून किंवा मला हे आवडतं आहे म्हणून नाही जेवायचं. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ, कारण तेही यज्ञकर्म आहे. या देहामध्ये ती आहुती घालायची एक एक घासाची, आणि म्हणून त्या उच्छिष्ट चालत नाही. भगवंताला आपण उष्ट दाखवू का? मग आपल्यातल्याच भगवंताला दाखवायचं ते, पण प्रत्येक वेळेस ते नवीन असावं, ते ताजं असावं, ते उष्ट नसावं. उच्छिष्टमपी. आणि पुढे म्हटलेलं आहे की चामेध्यम च अमेध्यम. च म्हणजे आणि अमेध्यम म्हणजे जे स्वभावतःच दूषित अन्न आहे, ते काही उष्ट नाही आहे किंवा आधी शिजवलेलं नाही, पण काही पदार्थच मुळी अतिप्रमाणात खाऊ नयेत. कुठले पदार्थ तर हुलगे आहे, चिंच आहे, कांदा लसूण आहे, हे पदार्थ अति खाऊच नाही आहेत. त्यामुळे त्याला अमेध्य पदार्थ असं म्हटलेलं आहे. हे कधीच जास्त खाऊ नये. पण मग खायचेच नाहीत का? आणि ह्याच्याही पलीकडे काही लोक विचारतात, मग सामिष भोजन घ्यायचंच नाही का, नॉनव्हेज खायचं नाही का? तर त्यालासुद्धा आपल्या सायन्समध्ये, आपल्या आहारशास्त्रामध्ये 2 वर्षातनं एकदा खायला परवानगी दिलेली आहे, अनुमती दिलेली आहे. कारण खाल्लं नाही तर त्याच्याबद्दलचं आकर्षण वाढत जातं, म्हणून ते खायला हरकत नाही. म्हणून ते जे खात नाहीत त्यांनी खावं असा अजिबात अर्थ नाही, पण ज्यांना आवड आहे, ज्यांना त्याचं आकर्षण आहे, त्यांनी कधीतरी 2 वर्षातनं एकदा खायला अजिबातच हरकत नाही. अर्थात तुम्हाला सवय असेल तर त्याच्याबद्दलही काही नाही आहे, पण तेही प्रमाणात व्हायला पाहिजे. असं हे तामसप्रियम असं म्हटलेलं आहे. भोजनं तामसप्रियम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सात्विक झालं, राजस झालं आणि तामसिक पण झालं. म्हणजे बघा कुठलीही गोष्ट आपल्याकडे पूर्णपणाने वर्ज्य करायला सांगितलेलं नाही आहे,
परमेश्वरांनी जे जे निर्माण केलं आहे ते आपल्यासाठीच आहे. त्यामुळे आनंद भोगण्या ही सारी सृष्टी, नको रे जीवा होऊ तू कष्टी, आनंद भोगण्या ही सारी सृष्टी. त्यामुळे सृष्टीतले इतके सुंदर सुंदर पदार्थ आहेत, इतकी फळं आहेत, इतकी फुलं आहेत, इतकी धान्य आहेत, इतक्या भाजीपाला आहे, ते आपल्यासाठीच निर्माण केलेलं आहे. तुम्ही घ्या ना, त्याचा आस्वाद जरूर घ्या, तुमच्यासाठीच आहे. पण पण या सृष्टी आपल्याला भरभरून देते आहे म्हणून आपण ओरबाडून नाही घ्यायचं, तर तिचं तिला परत करायचं. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे, या आपल्या भगवद्गीतेमध्ये ह्याला म्हटलेलं आहे यज्ञ. सृष्टीकडनं जे घेतलं आहे ते तिला परत करणं हाच मुळी यज्ञ आहे. मग हा यज्ञ करायला पाहिजे ना. मग यज्ञाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. आपण आता भोजनाचे, आहाराचे 3 प्रकार पाहिले. आता यज्ञाचे सुद्धा 3 प्रकार बघणार आहोत. म्हणजे बघा, पूर्वी ऋषीमुनी यज्ञ करायचे ना, मोठ्याले यज्ञ करायचे. कशासाठी? त्यांचा काय त्याच्यामध्ये स्वार्थ होता? नाही 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 नाही. यज्ञामुळे एक यज्ञ, छोटासा जरी यज्ञ केला तरी त्याच्यामुळे 100 यार्ड परिसरातलं वातावरण शुद्ध होतं. जी ऊर्जा आहे ना, आणि ह्या सृष्टीकडनं आपण किती भरभरून घेतो, किती आत्तापर्यंत ह्या सृष्टीने आपल्याला भरभरून दिलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला कळत नव्हतं, पण आता कळतं आहे ना. आता तिला परत करण्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं करायचं आहे. अग्निहोत्र आहे, ज्योतिष्ठोम यज्ञ आहे, दर्श अमावस्या आहे, नित्य आहेत, नैमित्तिक यज्ञ आहेत. यज्ञ केलं की वातावरणाची शुद्धी होते. अनेक घरामध्ये अग्निहोत्र आजही केलं जातं. आपल्या घरापुरतं तरी वातावरणाची शुद्धी होते. मांगल्य आहे, पावित्र्य आहे, त्या ज्या पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत त्या तिथे येतात, प्रवेश करतात. त्यामुळे यज्ञ हे अतिशय महत्त्वाचं आणि कृतज्ञता व्यक्त करणारं असं एक अतिशय मोलाचं असं साधन आहे. मग या यज्ञाचे बघायचे का 3 प्रकार आपण? या यज्ञाचे 3 प्रकार बघूया, म्हणजे मग आपल्याला शक्य होईल तेवढं. म्हणजे यज्ञ याचा अर्थ, आता तो यज्ञ तर आपण बघणारच आहोत. मुख्य ज्याला आपण यज्ञ म्हटल्यावर जे आपल्या डोळ्यासमोर येतं ते तो यज्ञ आहेच आहे. पण हे सगळं करत असताना आपण 3 प्रकारचे यज्ञ आधी बघूया आणि कुठला यज्ञ श्रेष्ठ यज्ञ आहे तेही बघणार आहोत. म्हणजे बघा, आता या 17व्या अध्यायामध्ये आपण व्यवहारात कसं हे वापरायचं. आम्हाला काही रोज यज्ञ करणं शक्य नसेल तर निदान जमेल तितकं ह्या सृष्टीला परत करता येईल का, निदान ते ओरबाडणं थांबता येईल का, निदान सीमित भोग घेता येतील का, हेच बघणार आहोत. 15व्या अध्यायापर्यंत सिद्धांत पाहिले, तत्त्व पाहिली. पण ते तत्त्व आता व्यवहारात आणायचे. जे तत्वी ते ये व्यवहारी, जे तत्वी ते ये व्यवहारी. केव्हा होईल हे? प्रसन्न होता श्री गिरिधारी. जे तत्वी ते ये व्यवहारी, प्रसन्न होता श्री गिरिधारी. पार्थनी माधव एक तत्वतः, कळेल गीता गाता गाता. ही अशी गीता आपल्याला गाता गाता, म्हणता म्हणता, बोलता बोलता, समजून घेता घेता कळणार आहे. एकदम पाहिलं तर कठीणच वाटते, पण समजते ना. आता थोडी तरी, निदान थोडं तरी त्याच्यातलं, अगदी बिटवीन द लाईन्स नसेल पण शब्दांचे अर्थ आता आम्हाला जास्त चांगल्या रीतीने उलगडायला लागलेत. अशीच गीता आपल्याला समजून घ्यायची. मग आता यज्ञाकडे बघूया. काय म्हटलेलं आहे एक 11व्या श्लोकामध्ये, अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते, यष्टव्यमेवेति मनस्समाधाय स सात्विकः. काय म्हटले बघा, अफलाकांक्षिभिः, फल म्हणजे फळं, कांक्षी म्हणजे इच्छा, फळाची इच्छा करणारे, आणि त्याला लावलं आहे म्हणजे फळाची इच्छा न करणारे. यज्ञ तर करायचा आहे पण मला काही मिळावं असा हेतू नाही आहे. जसे ऋषीमुनींनी यज्ञ केले ते सर्व समाजासाठी, समष्टीसाठी यज्ञ केलेले आहेत. या सृष्टीसाठी यज्ञ केलेले आहेत, स्वतःसाठी नाही. त्यांचा काही प्रपंच, त्यांची काही मुलाबाळांसाठी त्यांनी केलं नाही. सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणासाठी ते यज्ञ केलेत. म्हणून त्याला म्हटलेले अफलाकांक्षिभिः, म्हणजे फळाची इच्छा न करणाऱ्यांकडनं जो यज्ञ केला जातो. आणि तो कसा? विधिदृष्टो,
विधिदृष्टो म्हणजे काय आहे? विधिपूर्वक जसा सांगितला आहे तसा. यथासांग म्हणतो ना आपण, यथासांग म्हणजे जसं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तसा यज्ञ जे करतात, फळाची अपेक्षा न करता, न इज्जते. इज्जते कर्मणी रूप आहे की असा जो केला जातो. आणि शिवाय काय आहे, तो करायला कोणी जबरदस्ती केली आहे का? कोणी सांगितलं म्हणून करायचं आहे का? की नाही नाही तुम्ही यज्ञ केलाच पाहिजे, असं कोणी तुमच्या पाठीमागे लागलं आहे का? नाही हो. यष्टव्यम एव इति. मला यज्ञ करायलाच पाहिजे असं जेव्हा आतून उर्मी येते, आतून भावना येते की समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी, या सृष्टीच्या उन्नतीसाठी, भरभराटासाठी तिने किती दिलं आहे आपल्याला भरभरून, त्याच्या काही हिस्सा तरी, छोटासा भाग का होईना तिला परत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि जे कर्तव्य आहे तेच यष्टव्य आहे. कर्तव्य म्हणजे केलंच पाहिजे असं, तसंच यष्टव्य म्हणजे यज्ञ केलाच पाहिजे असं आतून जेव्हा वाटतं, तो यज्ञ यष्टव्यम एव इति. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? समाधाय. यष्टव्यमेवेति मनस. मनाचं समाधान होतं. आणि ते समाधान कसं आहे? कशाने प्राप्त होत नाही आहे. काही मला वैयक्तिक मिळालं आहे खायला प्यायला लिहायला म्हणून समाधान नाही आहे. यज्ञ केल्यावरच इतकं समाधान लाभतं असा यज्ञ आहे, त्याला सात्विक यज्ञ असं म्हटलेलं आहे. बघा आता आणखीन आता विधिदृष्टो ह्याचे आणखीन अर्थ बघूया. विधियुक्त आपण पाहिलाच, म्हणजे यथासांग पाहिलाच. पण वर्णाश्रमानुसार आपापल्या वाट्याला जो यज्ञ आलेला आहे, म्हणजे गृहस्थांचा यज्ञ वेगळा, ब्रह्मचार्यांचा वेगळा, वानप्रस्थाश्रमांचा वेगळा, संन्याशांचा वेगळा, ऋषींचा वेगळा, यज्ञाचे अनेक प्रकार. राजे लोकांचा वेगळा. राजे लोक अश्वमेध यज्ञ, पुत्रकामेष्ठी यज्ञ करत होते, असेही यज्ञ आहेत. म्हणजे आपापल्या वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्याला जो आला आहे ते करणं माझं कर्तव्यच आहे असं मनाचं समाधान करणारे, फळाची आकांक्षा न करणाऱ्यांकडनं जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ. तो सात्विक यज्ञ. मग आता यज्ञ करताना मी वेगळा आणि यज्ञ वेगळा असंही करायचं नाही. असं म्हटलेलं आहे आपल्या उपनिषदामध्ये सुद्धा, शिवम भूत्वा शिवम यजेत. तू शिवच आहेस आणि तू शिवाचीच पूजा करतोय अशी भावना पाहिजे. मी त्याचाच अंश आहे, मी त्याचीच पूजा करतोय. शिवम भूत्वा शिवम यजेत. त्यामुळे या भूमीतनं आपण इतक्या गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणजे मगाशी मी म्हटलं धान्य, भाजीपाला, फळं हे तर घेतलंच आहे, पण खनिज आहेत, औषधी वनस्पती आहे, किती शतावरी, किती वेखंड, किती सुंठ आम्ही वापरली आहे. सृष्टी त्याच्याबद्दल काही चार्ज करत नाही आमच्याकडनं. मग असं एवढं ती भरभरून देते आहे, ते सृष्टीचं वैभव तिला परत करावं, ते वैभव निदान टिकून राहावं. आम्ही तर घेतलंच आहे, पण पुढच्या पिढीसाठी आम्हाला काहीतरी तरतूद करायला पाहिजे का नाही? त्यामुळे हे सृष्टीचं वैभव जे परत करावं लागतं त्यालाच यज्ञ म्हटलेलं आहे. यज्ञ म्हणजे नुसतं काही ती तुपाची धार टाकणं, समिधा टाकणं एवढंच नाही आहे. त्यामुळे सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण उपभोगत असलेल्या वैभवाचा एक अंश परत करणं म्हणजेच खरं तर यज्ञ आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, छत्रपतींनी त्या झाडं तोडताना सांगितलं होतं की तुम्ही एक वृक्ष तोडाल तेव्हा 100 वृक्षाची तरतूद करा, 100 वृक्ष लावा आणि एकच वृक्ष तोडा. म्हणजे इतक्या पटीने आपल्याला सृष्टी खरं तर देत असते. तिला परत करण्याची निदान भावना, निदान इच्छा, निदान तळमळ आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आणि ह्या सृष्टी यज्ञासाठी हा रोज नाही केला तरी चालेल, पण ह्या सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी तर भावना आपण बाळगूच शकतो. प्रत्यक्ष काही करू नका, पण मनामध्ये अशी भावना बाळगायची आणि एक प्रार्थना रोज म्हणायची. कुठली प्रार्थना? ती प्रार्थना यज्ञस्वरूपाचे काले वर्षतु पर्जन्य. काय ही प्रार्थना आहे? काल आधी प्रार्थना म्हणते आणि मग आपण अर्थ बघूया. काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी देशोयम क्षोभरहितः ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः किंवा सज्जनाः सन्तु निर्भयाः असं म्हटलेलं आहे. मग काय ही प्रार्थना म्हणजे सुद्धा एक यज्ञच आहे.
आणि प्रत्येक यज्ञाच्या शेवटी म्हणायचं असतं इदं न मम, हे माझं नाही आहे, इदं न मम, हे माझं नाहीच आहे. आता काले वर्षतु पर्जन्य हा म्हणजे काय आहे? प्रत्येक वर्षी प्रत्येक देशामध्ये वेळेवर पाऊस पडावा. किती साधी प्रार्थना आहे हो. म्हटलं तर साधी आहे, पण आपण आता चटके सोसतोय. वेळेवर पाऊस पडत नाही, कधीही पडतोय वर्षभरात. पूर्वी एक अशी म्हण होती किंवा वाक्प्रचार होता, नेमेची येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. पण आपण ह्या सृष्टीचे कौतुकाला आपणच त्याचे मारेकरी ठरलोत. आणि म्हणून ही प्रार्थना म्हणायची की काही नको आम्हाला, काले वर्षतु पर्जन्य, पाऊस वेळेवर पडो. आणि ही पृथ्वी कशी आहे? पृथ्वी भरभरून देणारी आहे. पृथ्वी सस्यशालिनी, सस्य म्हणजे धान्य. आपण आपल्या राष्ट्रगीतात म्हणतो ना, सस्य श्यामला मातरम. सस्य म्हणजे धान्य. आणि ही पृथ्वी कशी असावी? सस्यशालिनी, धनधान्याने समृद्ध अशी पृथ्वी होईल. पाऊस वेळेवर पडला म्हणजे असं होईलच ना. म्हणून काले वर्षतु पर्जन्य, पृथ्वी सस्यशालिनी आणि देशोयम क्षोभरहिता. आणि सगळीकडे सुबत्ता समृद्धी असेल तर हा देश, माझा भारत देश किंवा कुठलाही देश कसा होईल? क्षोभरहिता. कुठेही क्षोभ नाही, कुठे तंटे नाहीत, कुठे कलह नाही, कुठे फूट नाही, असा देश असेल तर काय काय होणार आहे? आणि पुढे म्हटलेलं आहे सज्जना संतु निर्भया किंवा ब्राह्मणा संतु दोन पाठभेद आहेत. आणि सज्जनांना निर्भयपणाने वावरता यायला पाहिजे. कुणी कुणावर दडपशाही, जुलूमशाही, जबरदस्ती करता कामा नये आहे. काय ही विश्वव्यापक प्रार्थना आहे, वैश्विक प्रार्थना आहे की सज्जनांना श्वास घेता यावा मोकळेपणाने. सज्जना संतु निर्भया, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, आनंदवन भुवनी, अशी समर्थांची प्रार्थना आहे. खरंच आहे. म्हणजे काही काळामध्ये असंही आलं होतं की दुर्जनांचं किंवा यवनांचं संकट आल्यामुळे ब्राह्मणांना स्नानसंध्यासुद्धा करायला भीती वाटत होती किंवा त्याचंही बंधन पडलेलं होतं. म्हणून या प्रार्थनेमध्ये म्हणलेलं आहे सज्जना किंवा ब्राह्मणा संतु निर्भया. परत एकदा म्हणते, काले वर्षतु पर्जन्य, पृथ्वी सस्यशालिनी, देशोयम क्षोभरहिता, सज्जना संतु निर्भया. आता ही प्रार्थना तर आपल्याला खरं रोज म्हणायला पाहिजे. किंवा एखादी मोठी सभा असेल, एखादा काही कार्यक्रम असेल, ही किंवा कुठे आपण दुसऱ्या कुणाकडे यज्ञासाठी म्हणा, याग असेल, शतचंडी असेल, कुठलाही लघुरुद्र असेल, ही प्रार्थना जरूर म्हणावी. कारण त्या यज्ञाला आपण हे समर्पण करतो आहे. आणि हे म्हणतानासुद्धा इदन्न मम, ही प्रार्थनाही माझी नाही, हे कौतुकही माझं नाही, हा विचारही माझा नाही आहे, आमच्या ऋषीमुनींनीच हे सगळं सांगून ठेवलेलं आहे, असंही त्याला म्हणायचे. म्हणजे आता हे सगळं करत असताना अफलाकांक्षी त्याच्याकडे परत येणार आहोत आपण. दुसऱ्यांना न देता सगळं स्वतःच जे खातात ते चोर आहेत. हे आपण मागे पण पाहिलं होतं नाही का? इष्टान भोगान ही वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव सहा. तेव्हाही मी म्हटलं होतं, असे त्या सृष्टीचे भोग त्याला न देता जे वागतात ते सगळे चोर आहेत. आता त्यामुळे स्तेन म्हटलं होतं. आणि आपल्याकडे अनेक यज्ञ सांगितले, म्हणजे अग्निहोत्र आहे, दर्श आहे, पूर्णमास, असे चातुर्मास्य आहे, ज्योतिष्ठोम आहेत, असे यज्ञ सांगितलेले आहेत. आता हे यज्ञ समजा करायला आम्हाला वेळ नाही आहे, पण तुमचा जो व्यवसाय आहे ना, त्यालाच यज्ञ माना ना. तो व्यवसायसुद्धा निर्लोभीपणाने करणं, निर्मोहीपणाने करणं, हा देखील यज्ञच आहे. शिक्षकांनी उत्तम शिकवणं हा सुद्धा यज्ञच आहे. अहो, शिकवण्याची म्हणजे ट्युशन्ससाठी वेगळं चार्ज न करता शाळेतच शिक्षकांनी उत्तम शिकवणं हाही यज्ञच आहे. किंवा रुग्णाच्या प्रती अतिशय सेवाभाव लाभावा किंवा त्याला स्वास्थ्य लाभावं म्हणून डॉक्टरनी म्हणा, नर्सनी म्हणा, परिचारिकेनी म्हणा, उत्तम प्रकारे सेवा देणं हा देखील यज्ञच आहे. आपल्या कारखान्याचं उत्पादन वाढावं म्हणून कामगारांनी चोख काम करणं आणि मालकांनी त्याला उत्तम पगार देणं, हे दोन्ही बाजूचा यज्ञच आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही जे काम करताय शेतकऱ्यांनी तेच, म्हणजे आपण कधीपासून बघतोय आपलं काम हीच देवाची पूजा आहे.
मग इथे तेच वेगळ्या शब्दात सांगितलं आहे, आपलं काम उत्तम रीतीने करणं हाच मुळी यज्ञ आहे. म्हणजे प्रत्येकाने निस्पृहपणाने स्वधर्मरत असणं हा सात्विकच यज्ञ आहे. आता त्यागमय यज्ञाचं मुख्य अंग आहे त्याग. त्याग हेच मुख्य त्याचं अंग आहे. एक छोटीशी कथा बघूया बरं का. एक ब्राह्मण होता, ब्राह्मण कुटुंब होतं, एक परिवार होता. आणि तो ब्राह्मण काय होता, तो ब्राह्मण म्हणजे भिक्षुकी करायचाच, पण त्याचबरोबर तो उंच वृत्ती होता. उंच वृत्ती याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. उंच वृत्ती म्हणजे शेतातलं धान्य काढून झाल्यानंतर, त्याची कणसं वगैरे काढून झाल्यानंतर शेतात त्याचे काही दाणे पडतात ना, हे दाणे गोळा करून त्याच्यावर आपली उपजीविका करणारा, त्याला उंच वृत्ती ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. असा ब्राह्मण होता. म्हणजे त्याच्याकडे काय असणार, त्यामुळे त्याचं कुटुंब होतं, त्याची पत्नी होती, त्याचा मुलगा होता, त्याची सून होती, आणि एवढ्या ह्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. हे सगळं होत असताना काय झालं, त्या अतिथीनी जिथं ते सेवन केलं होतं, बघा ना, आता अतिथी तो म्हणजे त्या ब्राह्मणाने हे रोज त्यांचं मुठभर काय धान्य जे मिळायचं ते शिजवून ते खात होते. आता ते जिथे खात होते तिथे शेतात पडलेल्या ह्या कणावर जे उपजीविका करणारे होते त्यांच्याकडे एकदा त्यांचं भोजन झाल्यानंतर तिथे अतिथी आला. इंद्रच एक अतिथीचं रूप घेऊन आला. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की असू द्या, आम्ही आमच्या पुरत्या 4च भाकरी केल्यात, पण माझ्यातली भाकरी मी तुम्हाला देतो, माझी भाकरी तुम्ही खाल्लीत तरी चालेल. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, नाही 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 नाही, तुम्ही नका देऊ, कारण तुमच्यावर सगळं आपलं घर अवलंबून आहे, माझी भाकरी मी देते. पण मुलगा म्हणाला, नाही नाही, तुमच्या दोघांचं वय झालं आहे, तुम्ही नका देऊ, माझा देतो. आणि मग सून पण म्हणाली, नाही नाही, तुम्ही नको, पती हाच माझा परमेश्वर आहे, मी माझी भाकरी देते. हे बघून इंद्र अतिशय तृप्त झाला, असं किंवा तो अतिथी तृप्त झाला, संतुष्ट झाला. म्हणजे तो खरं म्हटलं तर तो मानव रूप धारण केलेला धर्मच होता. आता हे सगळं झाल्यानंतर जिथे ते अन्न शिजवलं होतं तिथे एक थोडीशी कथा आहे बरं का. तिथे एक मुंगूस आलं आणि ते मुंगूस त्या तिथल्या मातीमध्ये, ज्याच्यामध्ये ते धान्याचे कण किंवा जे शिजवलेले अन्नाचे कण मिसळलेले होते, तिथे ते मुंगूस लोळत होतं. आणि लोळता लोळता त्या मुंगसाचं अर्ध शरीर सोन्याचं झालं. अर्ध शरीर सोन्याचं झालं. आणि मग तेच मुंगूस पुढे धर्मराजांनी जेव्हा राजसूय यज्ञ केला होता तिथे हे मुंगूस आलं, अर्ध शरीर सोन्याचं आणि अर्ध शरीर नेहमीचं. तेव्हा युधिष्ठिर आणि भीम किंवा अर्जुन वगैरे सगळे तिथे होते. तेव्हा ते म्हणाले, हा वेगळंच मुंगूस दिसते, हे मुंगूस इथे कसं काय आलं. तेव्हा त्या मुंगूसाला विचारलं. तेव्हा ते मुंगूस म्हणालं की हो, माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं आहे, आता उरलेलं अर्ध शरीर सोन्याचं व्हावं म्हणून तुमचा यज्ञ झाल्यावर मी तिथे लोळतो, पण तो लोळूनसुद्धा त्याचं अर्ध शरीर सोन्याचं झालं नाही. मग ह्याच्यावर भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं की हे कसं काय, एवढा धर्मराजांनी केलेला असा हा उत्तम यज्ञ, राजसूय यज्ञ, आणि या मुंगसाचं शरीर सोन्याचं कसं काय झालं नाही. त्याच्यावर उत्तर असं आहे की तो जो गरीब ब्राह्मण होता, उंच वृत्ती ब्राह्मण होता, त्याने निस्वार्थ वृत्तीने हे सगळं काम केलेलं होतं. त्याला कुठलीही म्हणजे अतिशय निस्वार्थ, म्हणजे त्या अतिथी रूपाने आलेल्या माणसाला त्यांनी सगळं सर्वस्व देऊ केलं. पण धर्मराजा जरी संपन्न होता, समृद्ध होता, तरी त्याची तशी वृत्ती नव्हती आणि म्हणून त्या मुंगसाचं शरीर सोन्याचं झालं नाही. म्हणजे आता ह्याच्यावरनं एकच आपण कन्क्ल्युजन काढूया की यज्ञाचं मुख्य अंग काय आहे, तर त्याग हेच मुख्य अंग आहे. त्याग, सर्वस्वाचा त्याग, अहंकाराचा त्याग. आणि म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी देत राहायला पाहिजे. ज्यांना 1000 देण्याची ताकद असेल त्यांनी 100 तरी द्यावं. ज्यांच्याकडे 100 देण्याचं पात्रता असेल त्यांनी निदान 1 तरी द्यावं. ज्यांच्याकडे देण्यासारखं काही नाही त्यांनी निदान अन्नदान करावं, समयदान करावं, रक्तदान करावं, काही ना कुठलं तरी अन्नदान करावं. म्हणजे आपल्याला शिबीराजाची कथा माहिती आहे. शिबीराजाकडे एक
होला पक्षी आला आणि त्याच्या पाठोपाठ ससाणा आला आणि ससाणा त्या होला पक्षाला पकडणार होता, तेव्हा शिबीराजांनी म्हटलं की मी ह्याला अभय दिले, मी ह्याला सोडणार नाही. तेव्हा ससाणा म्हणला की तू त्याला अभय दिलेस, पण माझं काय, मी भुकेलेलं आहे. तेव्हा शिबीराजांनी आपल्या मांडीचं मांस कापून त्या ससाण्याला दिलं होतं. म्हणजे देण्यासारखं असं काय, न देण्यासारखं असं काहीच नसतं. म्हणजे बघा ना, कर्णाने आपलं कवचकुंडलं दिली. कर्णस्त्वचम शिबिर्मा समजीवो जीमूत वाहन ददौ दधीची रस्थिनी, दधीची ऋषीनी तर आपली अस्थी दिलेल्या आहेत. त्यामुळे नास्त्य देयम महात्मना, न देण्यासारखं असं महात्मा लोकांकडे काहीच नसतं. प्रत्येकाकडे द्यायला काही ना काहीतरी आहेच आहे. आणि म्हणूनच तिथे मात्र हे अहंकार रहित. आपण आता मुख्य विषय काय बोलतोय, अफलाकांक्षीभीर, फळाची आकांक्षा न करणाऱ्यांकडनं जो यज्ञ केला जातो तोच सात्विक यज्ञ असं म्हटलं जातं. आता पुढचा यज्ञ बघणार आहोत. सात्विक तर झाला, आता राजस आणि तामस असे 3 यज्ञ आपण बघणार आहोत. राजस यज्ञ कशाला म्हटलेलं आहे? अतिशय फार सुंदर श्लोक आहे. अभिसंधाय तु फलन दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तंयज्ञो विद्धी राजसम. अर्जुनाला काय म्हटलं इथे? भरतश्रेष्ठ, भरतकुळातला श्रेष्ठ अशा अर्जुना, तुला सांगतोय मी, अभिसंधाय तु फलन, फळाची अपेक्षा धरून, आणि दंभार्थम अपि च एव यत्, आणि दंभ बाळगून. दंभचं मागे आपण पाहिलं होतं, या 16व्या अध्यायातच पाहिलं होतं. दंभ म्हणजे करायचं थोडं आणि दाखवायचं खूप. काही लोक दांभिक असतात. आपण 3ऱ्या अध्यायातसुद्धा पाहिलं होतं, मिथ्याचारस्य उच्यते, त्याला मिथ्याचारी म्हणते गीता. इथे दंभ म्हणजे मुखवटे खूप घातलेत, करणं एवढंसं आणि दाखवणं मात्र मोठं. असे जे लोक आहेत, इज्जते भरतश्रेष्ठ, आणि अशा लोकांनी केलेला यज्ञ त्याला राजस यज्ञ म्हटलेलं आहे. त्याला राजस यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे जो केवळ दंभ दाखवण्यासाठी किंवा फळाचंच उद्दिष्ट राखून केला जातो तो राजस यज्ञ. खरं म्हटलं ना तर यज्ञाचं, आता आपण मगाशीच पाहिलं की त्याग हे यज्ञाचं प्रमुख अंग आहे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की यज्ञ करताना माणूस लवला पाहिजे. मागेही मी बोलले होते, होम हा बसून करायचा असतो आणि यज्ञ हा उभं राहून करायचा असतो. उभं राहून त्या यज्ञामध्ये आहुती घालायची असते. आता उभं राहून जेव्हा आहुती घालतो तेव्हा माणूस वागतो ना, तो प्रतिकात्मक आहे. यज्ञ करताना माणूस लवला पाहिजे, झुकला पाहिजे. पण कधीकधी यज्ञाने माणसं उलट उन्मत्त होतात. मी एवढा यज्ञ केला, मी एवढा खर्च केला, मी एवढ्या लोकांना अन्नदान केलं, असं नको आहे. दंभ तर बिलकुलच नको आहे. आणि काही लोक आपली सगळ्यांनी कीर्ती गावी, आपली प्रसिद्धी व्हावी, वर्तमानपत्रात नाव यावं, फोटो यावेत, सगळ्या लोकांनी आपला उदो करावा, असा यज्ञ नको आहे. अशा यज्ञाला राजस यज्ञ असं म्हटलेलं आहे. एकदा मसूराश्रमामध्ये स्वामीजी होते आणि त्यांच्याकडे एक व्यापारी आला आणि तो व्यापारी म्हणाला की मला 10 लाख रुपयांचं तुम्हाला दान करायचं आहे. स्वामीजी म्हणाले की बरं ठीक आहे, कोणाला करायचं आहे दान? अहो मला, मी एवढा मोठा व्यापारी आहे, माझा इतका हा चहाचा व्यापार आहे, मी असा आहे तसा आहे, असं सांगायला लागले. तेव्हा स्वामीजी म्हणाले नको, ही भिक्षा मी स्वीकारू शकत नाही. कुणाला दान करायचं आहे? कोण दान करणार आहे? अहो मी इतका श्रीमंत, मी इतका श्रेष्ठ, मी इतका दानशूर. पुन्हा पुन्हा स्वामीजी विचारत होते, दान कोण करणार आहे? अहो मी. असं म्हटल्यानंतर त्यांनी ते दान स्वीकारलं नाही, पण त्या दानाला मीपणाचा, त्या अहंकाराचा स्पर्श होता. खरं म्हटलं ना तर वास्तविक भगवंताची इच्छा म्हणून मी हे दान करत आहे, किंवा भगवंताच्या कृपेमुळेच मला हे संपत्ती प्राप्त झाली आहे आणि त्याचा काही भाग मी आपल्याला देऊ इच्छितो, असं नम्रतापूर्वक पाहिजे. आणि हे सुद्धा खरं बरं का, नाही तर असं खोटं नम्रतापूर्वक बोलणारे सुद्धा पुष्कळ आहेत की नाही सगळी त्याची इच्छा आहे, असं नको आहे. त्यामुळे असं जर म्हटलं असतं तर ते कदाचित त्या स्वामींनी स्वीकारलं असतं. कार्य कुठलंही करताना त्याच्यामध्ये प्रसिद्धीची हाव नसावी. इदं न मम असं म्हणूनच त्या यज्ञातील एक समिधा बघा.
हे प्रत्येक कर्म ही त्या जीवन यज्ञ हा खरंच आहे. त्या प्रत्येक यज्ञामध्ये प्रत्येक कर्म ही समिधा आहे. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. आयुष्यामध्ये सुख येतं, दुःख येतं, त्याचं मला काहीच नाही. सुख आलं म्हणून मी नाचणार नाही आणि दुःख आलं म्हणून मी गलितगात्रसुद्धा होणार नाही. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. परमसद्गुरू परमार्थाप्रत न्यावी माझी मती. बघा, सुख दुःख प्रत्येक प्रसंग जो आहे ना आयुष्यातला, तो काय आहे? तो सगळी ही समिधा आहे. ही प्रत्येक समिधा त्याला अर्पण करायची आहे. आणि मग हा जीवनरूपी यज्ञच आहे. आणि ह्या यज्ञामध्ये प्रत्येक समिधा, आपण भोजन करताना प्रत्येक घास ही समिधा आहे असं मानलं मनापासनं तरीसुद्धा यज्ञ घडेल आणि तो सात्विक असेल. त्यामुळे अशी समिधा आपल्याला अर्पण करायची. चित्तशुद्ध हो नाम स्मरता, हरिभक्तांना कसली चिंता. यज्ञ स्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. हे जीवनच सगळं यज्ञस्वरूप झालं पाहिजे आणि तरच ही गीता आपल्याला कळू शकेल. मग आपण ही प्रत्येक कर्म ही समिधा समजायची. आणि समिधा ही शुद्धच असायला पाहिजे, समिधा ही सात्विकच असायला पाहिजे, हे तर नक्कीच. त्यामुळे अशी समिधा त्याला अर्पण करायची. बघा, आता आपण राजस यज्ञसुद्धा बघतोय. राजस यज्ञ पाहिला. आता शेवटचा तामस बघूया. तामस यज्ञाबद्दल काय म्हटलेलं? विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. 5 लक्षणं सांगितलेत आणि ते विरहित. आधी आपण 5 लक्षणं काय आहेत, यज्ञाची प्रमुख घटक काय आहेत, अंग काय आहेत. विधी आधी मी सांगते आणि मग त्याच्या विरहित यज्ञ आहे तो तामस यज्ञ. विधिपूर्वक यज्ञ केला पाहिजे. असं मला वाटलं म्हणून मी कुठल्या तरी झाड तोडलं आणि कुठल्या तरी अग्नी पेटवला आणि कुठेतरी असला नसतो. जे शास्त्रामध्ये सांगितलं, कुठल्या झाडाच्या समिधा किती लांबीच्या किती जाडीच्या, यज्ञकुंड कशा आकाराचं असावं, ती जमीन कुठल्या शेणाने सारवलेली असावी, जमिनीचा उतार कुठल्या दिशेकडे असावा, हे सगळं आमच्या शास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. विधिपूर्वकच करायला पाहिजे. माझा आज असा मूड आहे म्हणून मी असा यज्ञ केला, मला आज वाटलं ह्यांना इतकी असं नसतं. दक्षिणेचे सुद्धा नियम आहेत. ते जे 16 ऋत्विज असतात यज्ञाभोवती बसलेले, त्याच्यापैकी कुणाला किती दक्षिणा द्यायची, त्याच्या किती पटीत दुसऱ्याला द्यायची, किती पटीत अध्वर्यूला द्यायची, हे सगळे नियम ठरलेले आहेत. त्यामुळे विधी हा महत्त्वाचा घटक आहे. अन्नदान हा दुसरा घटक आहे. अन्नदान, जिथे जिथे यज्ञ सुरू असतो तिथे अन्नदान हे झालंच पाहिजे. अन्नदान हा महत्त्वाचा घटक आहे. कारण अन्नदानाच्या आशेने किंवा काहीतरी प्रसादाच्या आशेने गावातले काही लोक तिथे येतात. आले की थोडे थांबतात आणि त्यांच्या कानावर ह्या विद्वानांची चर्चा पडावी, काही मंत्र पडावेत, याच्यासाठी अन्नदानाचं महत्त्व यज्ञामध्ये अगदी निश्चितच आहे. त्यामुळे विधी आहे, अन्नदान आहे, मंत्र आहेतच. पण नुसतंच अन्नदान काही न बोलता करणं हे पोचत नाही ना. त्या देवतांपर्यंत पोचण्यासाठी ते मंत्र उच्चारावे लागतात. बरं, मंत्राचं सुद्धा शुद्ध पाहिजेत. शुद्ध स्वच्छ स्पष्ट आवाजात मंत्राचा उच्चार किंवा त्याचं काही व्हॉल्यूमसुद्धा ठरलेलं आहे का. बघा ना, आपल्याकडे सुद्धा गुरुजी काही मंत्र मोठ्यांनी म्हणतात, काही हळू म्हणतात. त्यामुळे मंत्राचं सुद्धा शास्त्र आहे. म्हणजे विधी आहे, अन्नदान आहे, मंत्र आहे. दक्षिणासुद्धा महत्त्वाची आहे. आणि दक्षिणासुद्धा प्रत्येकाची दक्षिणा ठरलेली आहे. आणि आणखीन जरी ठरलेली असली तरी त्याच्या पटीत आहे, त्याचं पर्सेंटेज असतं दक्षिणेचं. म्हणजे अध्वर्यू आहे, मग उद्गाता आहे. अध्वर्यू म्हणजे मुख्य, ज्याच्यावर ही सगळी जबाबदारी आहे. त्याच्यानंतर उद्गाता म्हणजे मंत्र म्हणणार आहे. त्याच्यानंतर होता आहे.
होता म्हणजे जो अग्नीमध्ये समिधा घालतो तो, आणि चौथा आहे तो ब्रह्म. अध्वर्यू, उद्गाता, होता आणि ब्रह्म, आणि त्यांचे त्यांचे 3-3 सहाय्यक, अशी सगळी 16 जणांची टीम असते. मग आता कुणाला किती दक्षिणा द्यायची ह्याचे सगळ्याचे नियम आहेत, की त्या होत्याला जास्त दिली आणि अध्वर्यूला कमी असं नाही चालणार. जे जे प्रमाण ठरलेले आणि ते पटीमध्ये आहे तशीच दक्षिणा द्यावी लागते. योग्य दक्षिणा दिली नाही तर त्या यज्ञाचा तसा परिणाम बघायला मिळत नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे दक्षिणा आहे. आणि 5वं अंग आहे ते म्हणजे श्रद्धा. सगळ्यात महत्त्वाची आहे ती श्रद्धा. सगळं केलं आहे, पैसा आहे भरपूर म्हणून कसंही असं नसतं. श्रद्धेने करा. प्रत्येक गोष्टीच्या मागे श्रद्धा पाहिजे. श्रद्धेने यज्ञ केला तरच तो सफल होतो असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून यज्ञ करताना माणूस तो लवला पाहिजे, झुकला पाहिजे, पण माणसं उन्मत्त होतात, हे तर बघितलं. आता इथे मात्र सांगितला आहे तो तामस यज्ञ. तामस यज्ञ काय सांगितलं आहे बघा. आता विधिहीनमसृष्टान्नम. विधिहीन. आता ही 5 अंग पाहिली. ही न करता, या 5 अंगाचा विचार न करता, विधिहीन, शास्त्राचा विचार काही नाही. विधिहीन असृष्टान्नम, अन्न न शिजवता. असृष्ट, सृष्ट म्हणजे निर्माण करणं, उत्पन्न करणं. अन्नदान न करता. मंत्रहीनम, मंत्र नाही, मंत्र म्हटलेच नाहीत. आणि अदक्षिणम, पुढे म्हटलेलं आहे खालच्या ओळीमध्ये, श्रद्धाविरहित आहे. म्हणजे काही 5ही अंग जिथे नाही आहेत अशा यज्ञाला काही अर्थ आहे का? असा यज्ञ, यज्ञन तामसम परिचक्षते, अशा यज्ञाला तामस यज्ञ असं म्हटलेलं आहे. बघा आता परत आणखीन याचं स्पष्टीकरण आणखीन बघूया. शास्त्रविधी समजावून न घेता विपरीत स्वरूपात यज्ञाचं अनुष्ठान करणं चूक आहे. अन्नदानाशिवाय कुठलाही यज्ञ पूर्ण होत नाही. आणि म्हणून अतिथीविषयी प्रेम पाहिजे, आदर पाहिजे, आणि दीनदुबळ्यांविषयी माया पाहिजे, ओढ पाहिजे, कळकळ पाहिजे. असा यज्ञ केला तर तो सात्विक होऊ शकतो, नाही तर तो तामस यज्ञ ठरतो. म्हणजे विधी झाला, अन्नदान झालं. आता मंत्रोच्चारण कसं पाहिजे? स्पष्ट शुद्ध स्वरामध्ये मंत्रोच्चारण करावं लागतं, नाहीतर कधीकधी त्याचे विपरीत परिणाम दिसू येतात. वृत्रासुराचं आणि इंद्राचं भांडण होतं. त्या वृत्रासुराने जो यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये मंत्राचे उच्चार अस्पष्ट झाले, किंवा त्याचं विसर्गाचा एक फरक होता. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की इंद्रशत्रो विवर्धस्व, इंद्रशत्रूला त्याची भरभराट होऊ दे असं त्याला म्हणायचं होतं. तर काहीतरी चुकीचे उच्चार झाले आणि त्याचं इंद्रशत्रूचा वध व्हावा असं त्याचं उच्चार झाला आणि त्या वृत्रासुराचाच नाश झाला असंही म्हटलेलं आहे. आता हे सगळं करत असताना बघा, हे विपरीत उच्चारण करून चालणार नाही. आणि दक्षिणा शेवटची, यज्ञात ऋत्विजांना दक्षिणा दिली नाही तर कृपणतेचा दोष येतो. आणि श्रद्धा तर सगळ्यात पाहिजे. तामसी यज्ञामध्ये ही श्रद्धा नसते. आता हे सगळं आपण तिन्ही यज्ञ पाहिले. आज आपण तामस आहार पाहिला आणि सात्विक, राजस आणि तामस यज्ञ पाहिले. यज्ञाची बैठक ही त्यागाचीच पाहिजे, त्यागच पाहिजे. यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म, यज्ञ हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक गंमत सांगते, किंवा गंमत म्हणजे शास्त्राधार आहे, की मंत्रोच्चारणामुळे काय होतं तर वायुमंडळामध्ये परिवर्तन होतं. बोललो आहे आपण मागे. मंत्र म्हटले की व्हायब्रेशन्स बदलतात आणि ती पॉझिटिव्ह होतात. त्यामुळे विश्वामध्ये धर्मचक्र फिरू लागतं. बरं, ते मोठा यज्ञ जाऊ दे, आपल्या घरात जरी आपण शुद्ध संस्कृत उच्चार मंत्राचा केला तरीसुद्धा व्हायब्रेशन्समध्ये निश्चित बदल होतो. आता हे राहू देत, यज्ञ प्रत्यक्ष राहू देत, पण जगात आपण झाडं तोडणं, पाणी पिणं, औषधी खाणं, जनावरांना राबवणं, अशा गोष्टी सगळ्या करतात. त्याचं प्रायश्चित्त म्हणून यज्ञामध्ये आहुती देऊन त्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. यज्ञ म्हणजेच त्याग. कळलं आता हे? पण तरीसुद्धा अजून झालेलं नाही. बघा अन्नदान करताना कसं अन्नदान करायचं? अत्यंत योग्य आणि अन्नाची याचना करणाऱ्या ब्राह्मणाला जो अन्न देतो
त्याला स्वतःसाठी परलोकामध्ये उत्तम जागा तो तयार करत असतो, उत्तम पद तयार करत असतो, उत्कृष्ट निधीच तो निर्माण करत असतो. म्हणून अन्नदानाचं महत्त्व आहे. कुणाला द्यायचं आहे? जो खरा गरजू आहे, योग्य आहे त्याला. पूर्वी अशी एक पद्धत होती बरं का, गृहस्थाच्याकडे सगळं स्नान, संध्या, देवपूजा सगळं करायचं. गोग्रास, काय काकबळी, वैश्वदेव सगळं केल्यानंतर भोजन घेण्यापूर्वी तो गृहस्थ त्या गल्लीच्या तोंडापर्यंत जाऊन बघायचा आणि विचारायचा, कोणी अतिथी आहे का? कुणाला भूक लागली आहे का? माझ्या घरी या जेवायला. आणि हे कुणावर उपकार म्हणून नाही, तर त्या गृहस्थाला त्याचं पुण्य लाभायचं, कारण ते अन्नदानाचं पुण्य होतं. आता अन्नाबद्दल थोडंसं आधी बोललोच आहोत, पण यज्ञाच्या स्वरूपात अन्नाचं काय महत्त्व आहे ते थोडं बोलूया. अन्न म्हणजे माणसाचे प्राण आहेत. अन्न खाल्लं नाही तर प्राण कासावीस होतात असं म्हणतो ना. अन्न म्हणजेच अमृत आहे. अशनामृत असं त्याला म्हटलेलं आहे. अन्न नष्ट झालं तर शरीरातल्या 5 धातूंचा नाश होतो. अन्न मिळालं नाही तर काही दृष्टी अंधुक होते, बोलता येत नाही, त्राण राहत नाही. आणि हे करताना म्हणून ते अन्नदानाचं महत्त्व आहे. एखाद्याला जर का आपण योग्य भुकेलेल्या माणसाला अन्नदान केलं तर त्याचं दुआ किंवा त्याचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. आणि आणि म्हटलेलं आहे, धर्मो रक्षति रक्षिता. तुम्ही धर्माने वागा, धर्म तुम्हाला उत्तम रक्षण करेल तुमचं. आणि ह्याचा व्यापक अर्थ आपण घ्यायला पाहिजे. आपण या सृष्टीला जपायला पाहिजे. अगदी आजच्या आधुनिक युगाप्रमाणे किंवा आधुनिक मताप्रमाणे जरी विचार केला तरी या सृष्टीचा समतोल आपणच राखायचा आहे. मी नाही, ते समाज बघेल, ते राज्यकर्ते बघतील, ते शासन बघेल, असं नाही. प्रत्येक तुम्ही राहताय ना या समष्टीमध्ये, या सृष्टीमध्ये, प्रत्येकाने हा समतोल राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. निदान हे बिघडवायचं तरी नाही आहे, हे चक्र बिघडवायचं नाही. हे सुसूत्र रीतीने चाललं आहे. एवं प्रवर्तितय चक्र नानुवर्तयती हयः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. जे ह्या चक्रामध्ये त्याचं पालन करत नाहीत, त्याप्रमाणे वागत नाहीत, उलट तिथे एक अडथळा आणतात, ते कसे लोक आहेत सांगू का? खायला काळ आणि भुईला भार. आणि म्हणूनच आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की दुष्टांचं निर्दालन जर का केलं तर ही भूमी हलकी होते. तिचा जो भार आहे ना, अनावश्यक भार आहे, तो नाहीसा होतो. आणि म्हणूनच या सृष्टीची काळजी आपणच घेतली तर सृष्टी आपली काळजी घेईल. त्यामुळे सृष्टीकडनं जे घेतलं आहे तेच ती पुन्हा सृष्टी समृद्ध करण्यासाठी 100 पटीने परत करायला हवं. पण बघा ना, आणि आपल्याकडे खरंच पूर्वी प्रथा होती या सृष्टीचे नियम समजून घेण्यासाठी. आमच्याकडे फार पूर्वीपासनं हरताळका म्हणा, मंगळागौर म्हणा, नवविवाहित तरुणींना पत्री आणायला पाठवलं जायचं. कशासाठी? ती ओळख व्हायला पाहिजे. ती ब्राह्मी म्हणजे कुठली वनस्पती आहे, माका म्हणजे काय आहे, केवडा म्हणजे काय आहे, बिल्व म्हणजे काय, तुळस म्हणजे हे सगळं कळायला पाहिजे. आणि हे कळताना त्याचं ज्ञान तर होतंच, आणि ती अलगद तोडायची. ती पत्री किती तोडायची? 16 पत्री तोडायचेत. ओरबाडायचं नाही, फांदीच्या फांदी नाही आणायची उपटून. आता आपण हे विपरीत चित्र बघतोय. वटपौर्णिमेला त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर तो तिथला जो ऊर्जा देणारा वायू जो आहे, वायुमंडल जे आहे, ते आपल्याला ऊर्जा देत असतं. म्हणून वडाला प्रदक्षिणा घालायच्या. ती वडाची फांदी आणणं उलट त्या शास्त्राच्या अगदीच विरुद्ध आहे. त्यामुळे हे अगदी चुकीचंच खरं तर वर्तन आहे. त्यामुळे यज्ञाची बैठक कशी असावी? ती अतिशय तपाची असायला पाहिजे. आणि तपाबद्दल आपण पुढे तर नक्कीच बोलणार आहोत. पण हा यज्ञ जो आहे ना, सात्विक, राजस, तामस, हा यज्ञ करण्यासाठी आधी तो विचार येण्यासाठी अन्न सात्विक पाहिजे ना. आहार सात्विक असेल तर विचार होणार. आहारावर विचार ठरतात, मन ठरतं. अंतःकरण, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. हे अंतःकरण पंचक आहे, हे अन्नामुळेच खरं तर घडत असतं. हे सगळं हे अन्नाचेच रिफरकेशन्स आहेत किंवा अन्नाचेच परिणाम त्याच्यातनं दिसून येतात. मग उत्तम अन्न सेवन केलं की उत्तम विचार होतील,
उत्तम विचार आले की उत्तम आचार होतील. आणि प्रत्येक व्यक्ती जर का असं उत्तम आचरण करायला लागली तर हा देश किती भाग्यवान होईल. हा समाज, ही सृष्टी, हा निसर्ग काय भरभरून फुलेल. कुठेही ओरबाडायचं नाही आहे, कुठेही हानी पोचवायची नाही आहे. उलट या सृष्टीच्या चक्रामध्ये आपल्याला अलगदपणाने वावरता यायला पाहिजे. या चक्राबरोबर आपणही फिरतो आहे, पण माझ्यामुळे या चक्राला कुठेही त्रास होऊ नये, त्याला कुठे बाधा पोचू नये, त्याला कुठे अडथळा होऊ नये, एवढी काळजी तर आपल्याला निश्चितच घ्यायला पाहिजे. आणि मग आपलं प्रत्येकाचं जीवन हाच मुळे एक यज्ञ होईल. आपलं प्रत्येक कर्म हीच मुळी समिधा होईल. आपला प्रत्येक घास म्हणजे त्या आत पेटलेल्या यज्ञामधली एक अतिशय उत्तम अशी समिधा होईल. जर का अग्नीमध्ये काही खराब पदार्थ टाकले, म्हणजे रबर म्हणा, काही जे टाकू नयेत असे पदार्थ टाकले तर घाणेरडा वास येतो की नाही. आणि तेच जर का चांगली लाकडं, असं चंदन असेल, औषधी वनस्पती असेल, अशा समिधा टाकल्या तर यज्ञाचा सुद्धा अतिशय मंगलमय असा पवित्र असा सुगंध येतो. मग या आहाराच्या निमित्ताने किंवा या यज्ञाच्या निमित्ताने आपण सात्विक समिधाच या यज्ञामध्ये अर्पण करूया. आणि अर्पण करताना सुद्धा मी बघा किती शहाणा, मला बरोबर कळतं, मी अशी पुस्तकं वाचली आहेत, मला ह्याचं, असाही नको भाव. इदं न मम, झालं माझं काम, इदं न मम, हे केलं आणि मी त्याच्यात नाही, इतकी मोकळेपणाची वृत्ती पाहिजे. पहिल्याच प्रस्तावनेच्या वेळेसच मी म्हटलं होतं, जर का तुम्हाला मोकळेपणा पाहिजे असेल तर बांधून घ्या. विरोधाभास वाटला होता तुम्हाला, पण बघा ना, आपण या सृष्टी नियमाशी जर का बांधून घेतलं आपलं प्रत्येक वर्तन अनुशासनाप्रमाणे शिस्तीत जर का असेल तर ही प्रत्येक समिधा ही सात्विकच असेल. आणि मग हा जीवनाचा यज्ञसुद्धा सात्विक यज्ञ होणार आहे. आणि मग अशा सात्विक यज्ञाने आपलं जीवन जर का तेजोमय झालं तर नको आहे का आपल्याला? हवं आहे, आम्हालाही हवं आहे. आम्ही उत्तम आहार, उत्तम विहार, उत्तम यज्ञ, उत्तम दान, उत्तम तप करणार आहोत. आणि ह्या आमचं जीवन तर सुफलित करणारच आहोत. पण आमच्यावरून इतरांनीसुद्धा आदर्श घ्यावा. कारण जे 4 शब्दांनी होत नाही ते तुमच्या आचरणातनं होतं. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या 4 व्यक्ती जरी तुमच्याप्रमाणे किंवा उत्तम आचरण करायला लागल्या तर देश सुधारायला काहीच वेळ लागणार नाही. निदान आपला परिवार, निदान आपला परिसर, निदान आपलं गाव, एवढं तर करूया. आणि प्रत्येकच जण असं वागला तर निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे या देशाला, या समाजाला, या भारतभूमीला, या भारतवर्षाला. पूर्वीचं जे तो यज्ञीय धूम सगळीकडे दिसायला लागेल, वातावरण शुद्ध पवित्र होईल. आणि मग आपण त्या जे आपण आत्ता वैश्विक प्रार्थना म्हणली, काले वर्षतु पर्जन्या, मग पाऊसही वेळेवर पडेल, पृथ्वी सस्यशालिनी होईल, सज्जना संतु निर्भयाः. आणि आता तशी चिन्हही दिसायला लागलेत. अशाच आपण त्या योगेश्वराकडे प्रार्थना करूया. सगळ्या ह्या ऋषीमुनींचं स्वप्न साकार होऊ दे आणि आम्हालाही अतिशय उत्तम आरोग्य म्हणा किंवा निसर्गाचं सौंदर्य म्हणा, हे सगळं प्राप्त होऊ देत. अशीच प्रार्थना त्या योगेश्वराच्या चरणी करूया आणि इथेच थांबूया. आज जेवढे श्लोक झाले तेवढेच म्हणते आणि प्रार्थना म्हणूया. 10, 11, 12, 13 4 श्लोक झालेत. यात यामंगतरसं पूतिपर्युषितञ्च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तञ्यज्ञो विद्धि राजसं विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. एवढे 4 श्लोक झाले. पुढच्या वेळेला आता आपण तपाचे 3 प्रकार आणि म्हणजे तपाचे तसे आपण 6 प्रकार बघणार आहोत. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप आणि त्याच्यात पुन्हा सात्विक, राजस, तामस असे 6 प्रकार आपण पुढच्या भागामध्ये निश्चितच बघणार आहोत. 17वा अध्याय आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक आहे हे तर निश्चितच. आता मात्र प्रार्थना म्हणू आणि
समारोप करूया. ओ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.